महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज कोणाचा? जय भवानी. कोण आला रे? कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. कोण आला रे? कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. जय भवानी. जय श्रीराम तुम्हारे साथे. वाईट नाही. आज येऊ लागला 6 वर्षानंतर निवडणूक होऊ लागली आणि आज आम्हाला आशीर्वाद दिला. पालकमंत्री असो, जयस्वाल साहेब असो, जंजाळ असो, सगळ्यांना आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्हाला माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं, माननीय दिघे साहेब यांच्या आशीर्वादानं आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आम्हाला चौघाला उमेदवारी मिळाली ह्या ठिकाणी. आणि आपले जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय संदीपानजी भुमरे साहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज ह्या ठिकाणी आम्ही चौघांना धनुष्यबाण कोणीरा ह्या ठिकाणी आम्ही आमचा फॉर्म भरलेला आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये. आणि मी तुम्हाला सांगतो, जशी नागरिकाला सगळ्यांना इच्छा आहे की ह्या 10 प्रभागामध्ये धनुष्यबाणचे सीट यायला पाहिजे. ह्या ठिकाणी कमीत कमी बाहेर 200 लोक थांबलेले आहे आणि मी आज यांना सगळ्याला सांगतो की तुमची सेवा करायला महानगरपालिकेत लवकरात लवकर आम्ही येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. समस्या बरोबर येत आहेत. आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे चेंबर लाईन, रोड, लाईट आणि सगळ्यात मेन प्रत्येक घराघरातून कचरा गेला पाहिजे. आपल्या घरामध्ये जर 1-2 दिवस जास्त दिवस कचरा राहिला तर आपला काय त्रास होतो हे माझ्यापेक्षा आपल्याला पण माहिती आहे. त्याची कशी लवकरात लवकर चांगली सुविधा या ठिकाणी करता येईल ह्या वार्डामध्ये. आणि आम्ही दुःखासुखात धावून जाणारी माणसं आहे. या ठिकाणी ह्या प्रभाग क्रमांक 10 मधून ड मधून मी सर्वसाधारण उमेदवार आहे धनुष्यबाणचा, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आशीर्वाद. महिला व बेरोजगारांसाठी आपल्याकडे काय प्लॅन आहे सर? महिला और बेरोजगार तुम्हाला सांगतो मी, सगळ्यात मेन म्हणजे आमचे एकनाथजी शिंदे साहेबांना या ठिकाणी लाडकी बहिणींचं नियोजन केलेलं आहे. आणि ज्या 60 वर्षाच्या वरती ज्याचं वय आहे त्यांचं संजय गांधी निराधार आणि जे 60 वर्षाच्या वरती जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचं श्रावण बाळ हे जास्तीत जास्त लवकर कसं त्यांना मदत करता येईल हे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. जनतेने जर निवडून दिलं तर आपले पुढचे कार्य काय असणार आहे? निश्चितपणे प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी शिवसेनेच्या या धनुष्यबाणावर भगव्याची सत्ता या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये येणार आहे. सेवा, सुरक्षा आणि जनतेसाठी सातत्याने 12 महिने 24 तास उपलब्ध राहण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. निश्चितपणे आमच्या प्रभागामध्ये जनतेच्या आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि कुठलंही संकट आलं तर शिवसेना जनतेसोबत राहील. आम्ही सर्वजण माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी माझ्यासारख्या एका तरुण मुलाला त्यांनी संधी दिली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन पक्षातील सर्व जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. मला संधी दिल्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये या पॅनलमधून युवकांच्या सहकार्याने आम्ही सर्वजण अनिल भैयांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निवडून येऊ हा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. बेरोजगार प्रयत्न केले जाणार आहेत. जसं आपण पाहिलं असेल की बेरोजगारांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने अनेक स्कीम्स या ठिकाणी सुरू झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा उल्लेख तर दादांनी केलाच, पण रोजगारासाठी जे काही कॅम्प्स आयोजित करण्यात येतील आम्ही प्रभागामध्ये प्रत्येक कॉलनी वाईज कॅम्प्स आयोजित करू. त्याचे सेंटर्स एखादं सेंटर उभारण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून युवकांना आम्हाला संपर्क साधायला त्यातून मदत पडेल. आणि निश्चितपणे महाराष्ट्र राज्याच्या सर्व योजना आम्ही आमच्या प्रभागामध्ये लाभार्थी तयार करण्याचा प्रयत्न करू. तेजस व्यवहारे, दुसरे अश्विनी सतीश केडकर. घ्या ना.